शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम चालू आहे आणि ई पीक पाहणी पण होणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। पण जे अधिकारी ई पीक पाहणी तुमची करतायत त्यामध्ये सहाय्यक म्हणून एक पद आहे। शेतकरी मित्रांनो, सहाय्यक म्हणून तुम्ही स्वतः एक अधिकारी म्हणून ई पीक पाहणी करू शकता। हो, तुम्हाला हे करता येणार आहे। आता यासाठी तुम्हाला एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जावं लागणार आहे। म्हणजे तुमची पहिला नोंदणी करायची आहे। नोंदणी कुठे करायची, कशी करायची, संपूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे पाहणार आहोत। मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून इथं आलं की बिकम अ क्रॉप सर्वेयर हा जो इथं ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं इंटरफेरन्स बघू शकता। पहिलं नाव, आडनाव, त्याच्यानंतर या ठिकाणी खाली आधार नंबर आहे, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, हे सगळं तुम्हाला टाकून व्हेरीफाय करावं लागेल। आता नाव आडनाव टाकलं, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधारला OTP जाणार आहे, म्हणजे आधार लिंक असलेल्या जे काही मोबाईल नंबर असणार आहे त्याच्यावरती OTP जाणार आहे। इथं OTP व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। OTP व्यवस्थित टाकून घ्या। आधारला लिंक असणारा नंबर आहे त्याच्यावरती जाणार आहे, व्हेरीफाय करून घेतला। त्यानंतर खालच्या साईडला इथं ईमेल आय डी आहे, ईमेल आय डीवरती सुद्धा OTP जाणार आहे, तो OTP पाठवायचा आहे। OTP या ठिकाणी तो बघून व्यवस्थित टाकून घ्या। या ठिकाणी OTP टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे। OTP व्हेरीफाय करून झाला की तुम्ही बघायचं आहे तुमचं सगळे मोबाईल नंबर, आधार नंबर आणि जे काय सगळे आहे ते त्यानुसार सगळं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। आता खालच्या साईडला सगळी ऑटोमॅटिक माहिती येणार आहे, तुम्ही स्वतःसुद्धा टाकू शकता आधारनुसार। त्यानंतर मोबाईल नंबरला लिंक असणारा पण आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर टाकलेला होता त्यानुसार OTP व्हेरीफाय करायचा आहे। आधारला, मोबाईलला आणि ईमेलला 3 व्हेरीफिकेशन आहे, तुम्ही तिन्ही व्हेरीफिकेशन केलं आणि रजिस्टर मी खाली ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे। मंडळी, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती युजर नेम आणि पासवर्ड येणार आहे। तो युजर नेम आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला DCSMH हे ॲप आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्या ॲपमध्ये बाकीचे जे काय प्रोसेस करणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। तर अशा पद्धतीने युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येईल। हा युजर नेम पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी DCS हे ॲप डाउनलोड करायचे आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। डाउनलोड केलं की तुम्हाला तुमची भाषा निवडून पुढे जायचं आहे। आता मराठी निवडून पुढे गेलं की खाते साइन इन करा, खालचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सहाय्यक म्हणून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। युजर नेम पासवर्ड तुम्हाला जो मेसेज मार्फत आला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। पहिला मोबाईल नंबर असू शकतो तुमचा युजर नेम आणि पासवर्ड जो आहे तो आहे, बदलूसुद्धा शकतो तो तुम्ही मेसेजनुसार बघा। लॉग इन करायचं आहे, त्यानंतर त्यावरती OTP जाणार आहे, वापस तो OTP या ठिकाणी बघून टाकायचा आहे। हा नवीन OTP असणार आहे, प्रवेश करावरती क्लिक करायचं आहे OTP टाकून। आता या ठिकाणी थोडंसं लोडिंग येणार आहे, कारण तुमचा डाटा सगळा घेतला जाणार आहे या ठिकाणी, कारण तुम्ही पब्लिक नाही तर ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करत आहात। यानंतर या ठिकाणी तुम्हाला MPIN किंवा तुमचं फिंगरप्रिंट आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ॲप आहे ती लॉक करून ठेवायची आहे। या ठिकाणी तुम्ही दोन्हीपैकी काही सिलेक्ट करा। MPIN सिलेक्ट केलं तर 4 अंकी तुम्हाला द्यावं लागणार आहे। यानंतर तुमचं लोकेशन आणि डाटा इंटिग्रिटीसाठी स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे। आता या ठिकाणी जी काय तुम्हाला सगळी माहिती बाकीची मिळणार आहे ती सगळी माहिती तुम्हाला तहसीलमार्फत मिळणार आहे।